सिलेक्ट करू शकतो. इथे IPD ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला IPD मॅनेजमेंट ही स्क्रीन ओपन होते. इथे रूम टाईप्स आहेत, डिलक्स रूम, जनरल वॉर्ड. अकॉर्डिंग टू पेशंट रिक्वायरमेंट आपण त्यांना IPDची रूम अलोकेट करू शकतो. आता आपण बेड नंबर 104 वरती समजा ही अलोकेट केली तर इथे पवन पाटील हा पेशंट इथे डायरेक्टली ऑटो घेणार आहे. त्यानंतर त्यांना ते रेफर्ड बाय डॉक्टर नेम, ज्या डॉक्टरांनी रेफर केलं असेल तर त्याचे डिटेल्स आपण लोड करू शकतो इथे. नंतर ॲडमिशन डेट, जेव्हा त्यांची ॲडमिशन होईल तेव्हा आपण हे एंटर करू शकतो. रिझन फॉर हॉस्पिटलायझेशन आपण टाकू शकतो. त्यानंतर क्लिनिकल इन्फॉर्मेशन लाईक त्यांचं BP वगैरे हे एंटर करू शकतो आपण यामध्ये. जी अदर क्लिनिकल इन्फॉर्मेशन असते ती आपण एंटर करू शकतो. त्यानंतर इथं इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर, एंटर करू शकतो. त्यानंतर इन्शुरन्स डिटेल्स पेशंटचे आपण यामध्ये टाकू शकतो. इन्शुरन्सची स्टार्ट डेट जी काही असेल तर त्याची इन्फॉर्मेशन आपण इकडे टाकू शकतो. जेव्हा ॲड पेशंट डिटेल्स करू तेव्हा हा ऑटोमॅटिकली हे पेशंट यामध्ये ॲड होणार आहे. बेड नंबर 10 आपण ॲड केलेले जे पेशंट आहे पवन पाटील, बेड नंबर A3 104 इथे सक्सेसफुली ॲडेड झाले. इथे लिस्ट ऑफ IPD पेशंट्समध्ये इथे आपण पेशंट सर्च करू शकतो. इथे सर्च आयकॉनवर क्लिक केल्यानंतर आता आपण जे पेशंट्स ॲड केले ते इथे सर्च होतील. हे पेशंट ॲड केल्यानंतर इथे अशा प्रकारे आपलं पेशंट रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालं आहे.